बंदरात नंदादेवी ही जहाजं दाखल झाली होती. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे जगभरात उपासमारीचं मोठं संकट ओढावू शकतं अशी चिंता संयुक्त राष्ट्रानं व्यक्त केली आहे. या संघर्षावर कोणताही लष्करी तोडगा नसून सर्व संबंधित देशांनी तातडीनं युद्धबंदीसाठी पावलं उचलावीत असं आवाहन संयुक्त राष्ट्राचे उपप्रवक्ते फरहान हक यांनी केलं. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीनं महत्त्वाचे असलेल्या होर्मुझी सामुद्रधुनी या सागरी मार्गावर कोणताही अडथळा निर्माण झाल्यास जागतिक अन्नपुरवठा साखळी पूर्णपणे विस्कळीत होईल अशी भीतीही संयुक्त राष्ट्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे. हा संघर्ष लवकर न थांबल्यास आणि कच्च्या तेलाच्या किमती अशाच वाढत राहिल्यास 2024च्या अखेरीस जगभरातील 4.5 कोटी लोकांना अन्न सुरक्षेच्या गंभीर समस्येला सामोरं जावं लागू शकतं असा थेट इशारा संयुक्त राष्ट्रानं दिला आहे. दिल्लीतले